प्रमुख रस्त्यांवर पाणी साचलं, वाहतुकीवर परिणाम झाला। भिवंडीत कामवारी नदीपात्रात मिनी बस पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती। त्यानंतर पावसाचा जोर ओसरल्यानंतर म्हाडा कॉलनी परिसरात नदीपात्रात ही मिनी बस दिसून आली। राज्यातल्या 3000 पेक्षा जास्त धरणांमध्ये 68% पाणीसाठा आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत साठा कमी आहे, मात्र कोकण पुणे विभागात दमदार पाणीसाठा आहे। मुंबईच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली। अचानक आलेल्या पावसामुळे कोस्टल रोडवरील दृश्यमानता कमी झाली। वाहन चालक काळजीपूर्वक प्रवास करण्याचं आवाहन करण्यात येतं। भीमा नदीच्या खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे उजनी धरणातील पाण्याच्या विसर्गात वाढ केली। भीमा नदीपात्रात 81,600 क्युसेकनं विसर्ग सुरू होता। चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीतही पुन्हा वाढ होणार आहे। नाशिकमधील 23 धरणांमधील एकूण पाणीसाठा 87%वर पोहोचलाय। शहर आणि परिसरात आजही ढगाळ वातावरण कायम होतं। अधूनमधून पावसाच्या सरी बरसत होत्या। मावळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना नदीवरील कोथुर्डे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय। त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय, दळणवळण ठप्प झाले। मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाणीसाठा 89%वर पोहोचला। त्यामुळे येत्या 2 दिवसात 95% पाणीसाठा झाला तर धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला जाईल। सिंधुदुर्गच्या आंबोली येथे उलट्या दिशेने वाहणाऱ्या धबधबा हा पर्यटकांना आकर्षित करतोय। हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत। खडकवासला धरणातून पाण्याच्या विसर्गात घट करण्यात आली आहे। धरणातील पाणी पातळीत घट झाल्यानं पाटबंधारे विभागाने निर्णय घेतलाय। पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात पुन्हा वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे। पुण्यातील गरवारे पुलाखाली पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या तरुणाला अग्निशमन दलानं वाचवलंय। मुठा नदीच्या प्रवाहात खांबाला धरून हा तरुण अडकला होता। पुण्यातील डिंभे धरण मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेनं भरून ओव्हरफ्लो झालंय। धरणाच्या सांडव्यातून तब्बल 20,000 क्युसेकनं पाणी नदीपात्रात सोडलं जात आहे। नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। पाहुयात मेट्रो शहरांतील बातम्या। 5 ऑगस्टपासून मुंबईतील बीएमसी रुग्णालयांच्या नियमित ओपीडी सेवा बंद राहतील। केईएम, सायन, नायर आणि कुपर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी निर्णय घेतलाय। निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। स्मार्ट मीटरच्या वाढीव वीज बिलाविरोधात अमरावतीच्या तळेगाव दशासर येथे काँग्रेसनं महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। कुंभमेळ्याच्या कामांच्या संथ गतीवर साधू महंतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। अवघं 1 वर्ष शिल्लक असूनही अनेक ठिकाणची कामं अद्याप अपूर्ण आहे असं त्यांचं म्हणणं आहे। घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। ऑपरेशन टायगर नंतर श्रीकांत शिंदेंसह शिवसेना खासदारांनी दुसऱ्यांदा अमित शहांची भेट घेतली। विधान परिषद उपसभापती सचिन अहिर हे देखील भेटीदरम्यान उपस्थित होते। शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी बुधवारी सुनावणी होणार आहे। दुपारी 2 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल। E20 बाबत आंदोलनं होतील त्याला आमचा पाठिंबा हा काही एका पक्षाचा मुद्दा नाही, सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपकेंनी E20 वर प्रतिक्रिया दिली। ठाण्यातील काँग्रेस कार्यालयावर राष्ट्रवादीनं मोर्चा काढला। सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया संबोधल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला। यावेळी हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। गुंगी गुडिया हा अपशब्द नाही, वर्णन आहे। गुंगी गुडिया इंदिरा गांधींनाही म्हटलं गेलं होतं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी सुनेत्रा पवारांवर केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली। सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख करणं राज्यातील सर्व महिलांचा अपमान आहे। काँग्रेस पक्ष कधीच महिलांचा सन्मान करत नाही। भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी ही प्रतिक्रिया दिली।
सीईटी परीक्षा घोटाळ्याबाबत रोहित पवार यांनी मोठा दावा केलाय। सीईटी सेलमध्ये कोट्यवधी रुपयांचा कंत्राट घोटाळा झाल्याचा त्यांचा आरोप आहे। गुंगी गुडिया म्हणाले त्यात काय एवढं, इंदिरा गांधी यांना देखील असं म्हणाले होते, पण त्यांनी सिद्ध केलं की त्या काय होत्या, असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली। बारामतीत राष्ट्रवादी पक्षानं आंदोलन केलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला। गुंगी गुडिया बोलणं महिला नेतृत्वाचा अपमान आहे। काँग्रेस आपला इतिहास विसरली का, असा सवाल दीपक केसरकरांनी केला। ही काँग्रेसच्या अधपतनाची सुरुवात आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी। सुनेत्रा पवारांबाबतच्या वक्तव्यावरून अमोल मिटकर यांनी मागणी केली। आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील मोकळ्या जागांच्या कथित वाटपावरून भाजपा आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। मुंबईतील मोक्याच्या जागा बळकावून त्या भाजपाशी संबंधित व्यक्तींच्या घशात घातल्या जात आहे, असा आरोप केलाय। सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या म्हणून काँग्रेसच्या मनात द्वेष आहे, हे दिसतंय। काँग्रेसकडून झालेल्या वक्तव्याबाबत धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली। पाहुयात पावसासंदर्भातल्या बातम्या। सोलापुरातील भीमा नदीला पूर आला। नदीकाठची शेती आणि बंधारे पाण्याखाली गेले। शेतातील साहित्य वाचवण्यासाठी शेतकरी धावपळ करतायत। उत्तर प्रदेशातील मथुरा शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। प्रमुख रस्त्यांवर पाणी साचलं, वाहतुकीवर परिणाम झाला। भिवंडीत कामवारी नदीपात्रात मिनी बस पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती। त्यानंतर पावसाचा जोर ओसरल्यानंतर म्हाडा कॉलनी परिसरात नदीपात्रात ही मिनी बस दिसून आली। राज्यातल्या 3000 पेक्षा जास्त धरणांमध्ये 68% पाणीसाठा आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत साठा कमी आहे, मात्र कोकण पुणे विभागात दमदार पाणीसाठा आहे। मुंबईच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली। अचानक आलेल्या पावसामुळे कोस्टल रोडवरील दृश्यमानता कमी झाली। वाहन चालक काळजीपूर्वक प्रवास करण्याचं आवाहन करण्यात येतं। भीमा नदीच्या खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे उजनी धरणातील पाण्याच्या विसर्गात वाढ केली। भीमा नदीपात्रात 81,600 क्युसेकनं विसर्ग सुरू होता। चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीतही पुन्हा वाढ होणार आहे। नाशिकमधील 23 धरणांमधील एकूण पाणीसाठा 87%वर पोहोचलाय। शहर आणि परिसरात आजही ढगाळ वातावरण कायम होतं। अधूनमधून पावसाच्या सरी बरसत होत्या। मावळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना नदीवरील कोथुर्डे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय। त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय, दळणवळण ठप्प झाले। मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाणीसाठा 89%वर पोहोचला। त्यामुळे येत्या 2 दिवसात 95% पाणीसाठा झाला तर धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला जाईल। सिंधुदुर्गच्या आंबोली येथे उलट्या दिशेनं वाहणाऱ्या धबधबा हा पर्यटकांना आकर्षित करतोय। हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत। खडकवासला धरणातून पाण्याच्या विसर्गात घट करण्यात आली आहे। धरणातील पाणी पातळीत घट झाल्यानं पाटबंधारे विभागानं निर्णय घेतलाय। पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात पुन्हा वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे। पुण्यातील गरवारे पुलाखाली पाणी